श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलाचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहित सद्गुरुं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्त पालका, जय जय कलिमल नाशका अनादि सिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमना श्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंक्ती कुंद कळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ मणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेचे प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कांसे कसिला पितांबर विदुलते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य ज्याते कमला करे तुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर लिहू न शकले महिमावर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयांची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरण ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी एली मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करून सचिष्या लाधे दिव्य ज्ञान
तेनेच जगी मानवपण येत असे की निश्चय. तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले. कौतुकी करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमेला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित विद्युलत्ते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी स्वान वसती समीप रात्रंदिन. ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती देववचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला. अहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपत्तीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रि कुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी. किंवा खाद्योत सूर्यासी लोक विन म्हणे स्वतेजे. तेसी असे माझी आळ बाळ जाणून लढिवाळ. पूर्विता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझिया ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकूनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. ऊने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होवोनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति होवो. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सुदोदित राहती.
मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले त्या ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वसंत, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तयांचे चरण नमी एले, ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर. मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयांचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेची घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या कृतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकून बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्र कर. दुष्टां केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार, विष्णू कवी होवनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंची तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.